हे मगाशी काय बोललात त्याच्यासाठी शेजारी 20 मार्क कट का केले? चष्मा लागला. शेजारी दिसत नाही चव्हाण बुवा, त्याच्यासाठी 20 मार्क मी कट केले. नाहीतर मी 100 देणार होतो. जे महाराष्ट्र माझा बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एखादं गाणं म्हणावं. फरमाईश विनोद आचरेकर, सुभाष कावले यांच्याकडनं फरमाईश आले. 100% म्हणणार, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्र मुळात हे नावच मुळात पडलेलं आहे. संतांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. म्हणून महाराष्ट्र सगळ्या राष्ट्रामध्ये श्रेष्ठ राष्ट्र असेल. सगळ्या राज्यांची नावं बघा. कलकत्ता सन्माननीय शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक आणि आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार आणि चिंतामणी पांचाळ बुवा यांचे सुद्धा शिष्य आहेत ते सन्माननीय गिरीश बाणे, स्वतः मालक सुधीर कलिंगन. गिरीश बाणे हे या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यासाठी 251 रुपये गुगल पे त्यांनी केलेल्या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य दे. महाराष्ट्र कलकत्ता नाव आहे. आपल्या देशातली राष्ट्र बघा, राज्य बघा. बंगाल आहे, गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, गुजरात आहे, हिमाचल प्रदेश आहे. सगळी नावं अलग आहेत. पण आपल्याला महाराष्ट्रच हे नाव का पडलं? महाराष्ट्र म्हणजे महानदीचा कळस. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कसं आहे? छ म्हणजे 36 हत्ती जवळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलशाहीला करणारे, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिरस्कार कधी न करणारे छत्रपती शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य आणि तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज. महानदीचा कळस, हा म्हणजे हात बांधणारा, राम म्हणजे राज्याचा हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. अंकित बरोबर भेटावतच बरोबर. आज 17 तारखेला शिवजयंती आहे माऊली. पण तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती कोण म्हणत नाही शक्यतो. तर आज मी प्रयत्न करतो बा, पहिलीच वेळा हळेदून आरती घेण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांची आरती आहे. श्री अरुण बाणे या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. लागला. धन्यवाद अरुण भाऊ. एकच टाळ एकाने वाजवा. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया. जय
आपल्या वाघाची जयंती नाही का? वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती शिवाजी महाराजांच्या जयंती मगाशी बुवानी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक दिवस साजरे केले जसा डे प्रेमाचा दिवस गुलाब देऊन सुद्धा रोज डे आमच्या आयुष्यात कधी केलं नाही बाबा असला डे समीर कदम तुम्ही केला तुमचं वय कसं आहे आज ना उद्या तुम्हाला सुद्धा शेजारी दिसणार नाही आहे आणि 10 वर्षानंतर बहुतेक तुम्हाला शेजारी पण डबल दिसेल एक नाही डबल दिसतील आम्हाला सध्या एकच दिसते आहे तुम्हाला डबल पण दिसू शकते कैलासवासी गुरुनाथ मांजरेकर यांच्या स्मरणार्थ 100 रुपये बक्षीस आलेलं आहे पिंकी मांजरेकर या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा माऊली लागला त्यांना ज्यांनी दिले बक्षीस त्यांचं सुद्धा कौतुक ज्यांनी नाही दिलं त्यांचं सुद्धा कौतुक त्यांचे सुद्धा आभार सगळ्यांकडे पैसे आहेत अशातला भाग नाही हो पण माऊली तुमचं प्रेम तुम्ही घरातली कामं टाकून मुंबईसारख्या या धावत्या जगामध्ये या धावपळीमध्ये तुम्ही येता आम्हाला आशीर्वाद देता टाळा वाजवता आमचं भजन ऐकताना हीच आमचे पुण्याचं काम आहे हीच आमची पुण्य आम्ही समजतो एकदा जोरदार टाळा सगळ्यांसाठी झाला पाहिजे आज महिला वर्ग बुवा डबल बारीला सध्या प्रमाण महिलांचं कमी आहे तरी सुद्धा लोक येतात लाडक्या बहिणी सध्या फॉर्म मध्ये आहेत पहिला हप्ता इलेला लाडक्या बहिणी फॉर्म मध्ये आहेत मी काय म्हणतो बहिणींचा देवाने कल्याण करूचा त्याच्याबरोबर पुरुषांचं पण काहीतरी बहुतेक थोडा बहुतचा असा माझी इच्छा आहे आज महिलांना एवढं स्थान आहे 50% आरक्षण महिलांनाच म्हणजे बरोबर एसटी महामंडळात अर्धी तिकीट बरोबर टीव्हीवर जाहिरात झाली टीव्हीवर सध्या जाहिराती महिलांच्याच लक्ष लगाव खूबसूरती पाव महिला बरोबर त्या दिवशी जगामध्ये महिला दिन साजरा झाला महिला दिन महिलाच अग्रेसर आहेत होऊ दे परमेश्वराची कृपा व्हायलाच पाहिजे महिलांना मान मिळालाच पाहिजे टीव्हीवर जाहिरात महिला वर्ग लक्ष लगाव खूबसूरती पाव फेअर अँड लवली लगाव तू काय करू नको फेअर अँड लवली लगाव खूबसूरती पाव पुरुषांना ऍडव्हर्टाईज मध्ये जाहिरात मध्ये कुठे आहे स्थान आहे एका ठिकाणी एक जाहिरात फक्त पुरुषांना सपट लोशन लगाव खुदली बघाव अरे खालसून कोणतरी म्हणता 90 लगाव खूबसूरती पाव रे
परमेश्वरा काय हे समीर काय ऐकतोय काय मी देवळात गेला अर्चना देवळात आराधना देवळात पूजा देवळात प्रार्थना देवळात सगळीकडे महिलाच आहेत वाईट गोष्ट नाही चांगली गोष्ट आहे पुरुष कुठे आहे देवळात गेला तरी प्रार्थना अर्चना पूजा पुरुषांना कुठे आहे घंटा काय देवळात नंतू वाजवलं तू भाऊ एक मात्र साऊंडवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ वाजवा भाऊ समीर साऊंडवाल्यांना काय बोललंस मला वाईट वाटलं रे तुमचा लगीन झाला होय ते म्हणतात लगीन झाला तेव्हा तुमचा तसा झाला म्हणजे लग्न झाल्यानंतर असा होता मग माझा अजून असा कसा नाही झाला ज्यांची ज्यांची लग्न झाली त्यांचे केस गेले असं म्हणणं आहे त्यांचं असं काय नाही हो माणसाचे केस गेले तरी चालतील पण माणसाची केस कामातून जाता नाही बरोबर माणसाचे केस गेले कारण केस वाढून देवानंद बनण्यापेक्षा विचाराचं धन वाढून स्वामी विवेकानंद बना हेच आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये परस्त्रीला एवढा मान होता परस्त्री माती समान मानणारे राजे एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज परनारीची खना नारळाने ओटी भरून त्यांना सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज नाही का अरे ते सोडा बुवा ओ शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले ही बातमी औरंगजेबाला लागली शत्रू माणूस औरंगजेब त्याला लागली तो सुद्धा हळहळला आणि म्हणाला अरे नमाज पडत असताना सुद्धा नमाज थांबवला मुस्लिम धर्मामध्ये नमाज बुवा थांबवत नाही औरंगजेबाने कट्टर दुश्मन त्याने सुद्धा नमाज थांबवला आणि दरबाराकडे वळून म्हणाला परमेश्वराला म्हणजे त्यांच्या भाषेत अल्लाह हे मेरे परवरदिगार अरे भारत देश का एक बड़ा राजा आपके दरवाजे पे आ रहा है तेरे दरवाजा खोल दो ऐसा राजा कभी होएगा नहीं आगे यही हाच आमचा राजा होता हा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होता पुन्हा होणे नाही कानात बाली घाला दाढी वाढवा आणि हो माणूस सांगता मालवण किल्लो बघितलं हो चव्हाणबुवा बघितलं हो तिथले दगड मीठ टाकले ते मोठमोठे दगड किल्ल्यावरचे मीठ टाकले काय जेसीबी आहे तुझ्याकडे जरा तोंड उघड बघा जेसीबी दिसतं बघा हो फावडा म्हणजे तसं नाही मी तसं वाईट बोलणार नाही व्यक्ती तितक्या प्रकृती आहे पण जेसीबी मात्र आहे कोणाची तर बुवा शिवाजी महाराज कुठे आणि आपण कुठे मला तुम्ही अफजल खानाची उपमा दिलात लिहून घ्या दिस इज रॉंग आय डोंट लाईक शिवाजी महाराज ओ शिवाजी महाराजांच्या नका एवढी सुद्धा आम्हाला सरस नाही हो नका एवढी सर नाही आम्हाला आम्ही कोण बुवा म्हणून त्यांची तुलना आपल्यामध्ये कधीच होऊ शकत नाही बुवा कैलासवासी विजया बाळकृष्ण आचरेकर श्री विनोद आचरेकर यांच्याकडून सप्रेम भेट कैलासवासी विजया बाळकृष्ण सकरू आचरेकर यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस आलेलं आहे विनोद आचरेकर या माऊलींकडनं जोरदार टाळ वाजवा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद माऊली म्हणून या महाराष्ट्रामध्ये बुवा राहतो त्या महाराष्ट्राची आणबाण शान आपण राखली पाहिजे म्हणून बघा आवाज बसला 5 बारा कंटिन्यू कायची 5वी डबल बारी रत्नागिरीमध्ये बुवा झाली 5वी नॉनस्टॉप आणि 6वी डबल बारी आहे जेव्हा ट्रेन पकडून परत 6व्या डबल बारीला 4:30 वाजता घरी आलो आंघोळ केली कपडे घातले सदरून आलो चला महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा
या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे सन्माननीय कैलास वसंत चव्हाण यांकडून चव्हाण बुवा यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली. लाख लाख धन्यवाद बुवा. तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो, अतिशय आवडीचे बुवा आहेत माझे तुम्ही, मला खूप आवडता. हो तर 15 वर्षापूर्वी तर मला माहिती असतं ना काय सांगू. स्वाभिमान
माननीय खासदार विनायकजी राऊत साहेबांसारखा असावा. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि ते साहेब आलेले आहेत. साहेब सन्माननीय नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक कुबल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. परमेश्वरा त्यांना उदंड औषधे आणि किती त्यांचा बघा सगळं काय परमेश्वराने त्यांच्याकडे दिले, पण त्यांचा स्वभाव आहे ना, त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि ज्या माणसाचे पाय जमिनीवर असतात ना त्या माणसाचीच प्रगती होते. एकदा टाळ्या वाजवतो. शिवसेना नगरसेवक श्री दिनेश कुबल साहेब या माऊलीकडनं साहेबांकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या. आमच्या विनायकजी राऊत साहेब यांच्यासाठी एक गाणं म्हणतो कारण त्यांचा वाढदिवस आहे आज. देतो कैलासवासी शैलेजा आचरेकर, कैलासवासी विजय बाळकृष्ण सकरू आचरेकर, श्री विनोद आचरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद. माऊली विनायक राऊत आमचे माजी खासदार आणि कोकणचे भाग्यविद्यार्थी आणि भजनावर अतिशय प्रेम. दोन्ही बुवांसाठी त्यांनी 1001 दोन्ही बुवांसाठी बक्षीस दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. परमेश्वरा त्यांना निरोगी आयुष्य उदंड आयुष्य देव आणि समाजात सेवा करण्याचं व्रत त्यांनी हातात घेतलं ते पूर्ण करो. म्हणून साहेबांसाठी एक गाणं आहे बघा. दिनेश भाऊ तुमच्यासाठी पहिलं गाणं. दिनेश भाऊंसारखा नगरसेवक पाहिजे. दिनेश साहेबांसारखे नगरसेवक पाहिजे. दिनेश साहेबांसारखे नगरसेवक पाहिजे. म्हणून आमच्या दिनेश भाऊंना उदंड आणि निरोगी आयुष्य भगवंताने देवो अशी प्रार्थना करतो. जोरदार टाळ्या वाजवा कुबल साहेबांसाठी. लाख लाख धन्यवाद. आज विनायक राऊत साहेबांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने एक गाणं म्हणतो. बार बार दिन ये आए
बाई वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पारी चालू आहे याकडे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. पुन्हा एकदा आमच्या कोकणची शान खासदार म्हणून पुन्हा पुढच्या वेळेला तुम्ही व्हावे खासदार ही देवाकडे मी प्रार्थना करतो. हा आशीर्वाद तुमचा असू दे. हजार हजार दिला दोघांना. धन्यवाद. एक मिनिट समीर कदम बोलताय. बार बार जोरदार एकदा म्हणून लाख लाख धन्यवाद बुवा. जास्त वेळ न घेता डायरेक्ट गजर घेतो कारण वेळेचं बंधन आणि तुमचा गजर पण पुढे झाला पाहिजे म्हणून बुवा मला त्याचं भान आहे.